ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा दर्शन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर ठिकाणावरून असे गेट तयार केले आहेत। आम्ही वारंवार आपल्याला सूचना करत आहोत। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय। आज आपण आलोय आंगणेवाडीला भराडी मातेच्या दर्शनासाठी आणि ही आंगणेवाडीची जत्रा एकंदरीत कशी असते किंवा एकंदरीत माहोल काय असतो तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। तर नक्कीच ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे। आजच्या रात्रीपासून ही गर्दी ऍक्च्युली चालू आहे इथे आणि तुम्ही बघू शकता 4 व्हीलर पार्किंग आहे, 2 व्हीलर पार्किंग आहे आणि प्रशस्त एरिया या ठिकाणी। तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकताय जागोजागी बोर्ड लावलेले आहेत की मद्यपान निषेध एरिया आहे आणि खूप छान प्रकारे हे केलंय। गाड्या लावण्यासाठी जागेचा अरेंजमेंट केले। भाविकांकडून सूचना, आपली गाडी सदर ठिकाणी पार्क केल्यानंतर आकारण्यात येणारे शुल्क द्यावे। यातून जमा होणारा निधी हा विकास निधी म्हणून वापरण्यात येतो, जेणेकरून विकासाकरता तुमचाही हातभार लागेल। हे खूप छान केले। तर चला एकंदरीत आपला प्रवास आता सुरू करूया। तर मंडळी आता पार्किंगच्या पुढे आपण चालत जातोय आणि बघू शकता इथून ही दुकानं चालू झाले दोन्ही बाजूला। म्हणजे आता ही दुकानाची लाईन चालू झाली। म्हणजे आता उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे जत्रेचा आणि आजच्या रात्रीपासूनच ही जत्रा जोरदार चालू होते। तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा गेट आहे, इथून एंट्री आणि अशा बऱ्याच गेट आहेत वेगवेगळ्या गावासाठी, वेगवेगळ्या एरियातून जे येत आहेत त्यांना ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा दर्शन व्यवस्थित होण्यासाठी भरपूर ठिकाणावरून असे गेट तयार केले आहेत आणि इथून आतमध्ये जायचं। सूचनेकडे लक्ष द्यायचंय। या ठिकाणी जो रहदारीचा रस्ता आहे सेवा करणार आहात त्या ठिकाणी जी वाहनं आपल्याला दिसत असतील तर त्या वाहन मंडळी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सजावट केलेली आहे। या ठिकाणी देखील दोन्ही बाजूने दुकान आहेत आणि रात्री खरंच हा एरिया अजून छान दिसेल। रात्रीचे देखील आपण फुटेज बघूच या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता आपण चाललोय मंदिरामध्ये। मानवांना उलटी विक्रेत्यांना सूचना आहे। आम्ही वारंवार आपल्याला सूचना करत आहोत। या ठिकाणी आता नारळी बंद आहे। ज्या ठिकाणी उत्सवाला सुरुवात होईल त्याच वेळी आपण आपली त्यांची दुकानं हटवली आहे, जेणेकरून त्या रांगेला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याची नोंद केलेली आहे। धन्यवाद।
तर मंडळी देवीचं दर्शन तर झालेलं आहे आणि आता आपण बाहेरच्या मार्केटमध्ये आलो. या ठिकाणी जी नवीन नवीन दुकान जी आलेत तर त्या मार्केटमध्ये आपण फेरफटका मारूया आणि तुम्हाला देखील दाखवतो की इथे काय काय प्रकारची दुकानं आहेत आणि त्याचा देखील आनंद एक वेगळाच असतो. तर ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आणि अधिकारी यांनी यात्रेमध्ये वाहनांची गर्दी होणार नाही. तर मंडळी एकंदरीत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलात की दर्शन कसं झालंय आणि आपला एकंदरीत जत्रेचा माहोल कसा आहे. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत देखील, तुम्हाला बोललो होतो की मित्र आहेत सगळे आपल्या ठिकाणी. तर आपण विनायकला विचारूया की एकंदरीत त्याचा अनुभव कसा होता. विनायक काय सांगशील? आंगणेवाडीबद्दल मित्रांनो काय सांगणार, कारण आंगणेवाडी म्हणजे तळ कोकणातील सगळ्यात मोठी जत्रा आहे आणि हजारो लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मालवण साईडून येणारी गेट, कणकवली साईडून येणारी गेट, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेलच. आणि रोहित तर काय पहिल्यांदा आला यावर्षी, त्यामुळे तो अनुभव घेतोच आहे. आणि खाण्याचे पदार्थ असू दे, त्याशिवाय काय म्हणजे इथे काय नाही हे मला विचारा, सगळं तर तुम्हाला, तुम्ही नुसते हात हलवत या, फक्त कॅश घेऊन या, कारण जीपे चालत नाही. भरपूर कॅश घेऊन या, पदार्थ मात्र भरपूर आहेत आणि सगळं काय इथं आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. त्यामुळे बिंदास या, दर्शन घ्या. मंडळी आपल्यासोबत निखिलदा आहे. निखिलदाचं यंदा दुसरा वर्ष आहे. मागच्या वेळी तो एकटा आलेला बाईकने. तर निखिलदा एकंदरीत काय सांगशील तुझा अनुभव? एक्सपिरियन्स छानच आहे. मागच्या वर्षी आलेलो तो जत्रेच्या दिवशी आलेलो, त्यामुळे मग डायरेक्ट एंट्री केली तेव्हाच गर्दी भेटली. ह्या वर्षी कसं आदल्या दिवशी आलं त्यामुळे त्यांची लोकांचे कसे प्रिपरेशन असते, कसे मंदिरातली सजावट, त्याच्या आधीचे कार्यक्रम, भजन हे सगळं चालू आहे ना, ते बघून जाम भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे काय, मागच्या वर्षी आलो तेव्हा रूपं लावलेली आपल्याला भरडी देवी पाहायला मिळाली. यावर्षी बिना रूपाची सुद्धा पाहायला मिळाली आणि उद्या रूपं लावून सुद्धा पाहणार आहे. हे दोन्ही अनुभव आपल्याला एकाच वेळेला घ्यायला भेटतात, हे भारी वाटतं बघून. मस्त अनुभव आहे. धन्यवाद. मंडळी बघता एकंदरीत खुशीचा माहोल आहे. तन्मय देखील आहे सोबत माझ्या आणि तो देखील पहिलाच वर्षी आलाय आणि मला वाटतं उद्यापासून ही जत्रा अजून जोर धरणार. आता सुरुवात आहे जत्रेची आणि जे दुकानं लागले त्यांची देखील आता तयारी चालू होती. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की त्यांची देखील तयारी चालू आहे. तर ही व्हिडिओ आपण इथंच थांबूया. उद्या पुन्हा एक दुसरा पार्ट आपल्या व्हिडिओचा तुमच्यासाठी घेऊन येतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि याबद्दल अजून काही माहिती असेल, जत्रेबद्दल अजून काही तुमच्या माहिती असेल किंवा तुमचा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रोहित खापेला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.